नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योष्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 ची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे. तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. अगोदर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 वर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस ध्रुव म्हणतात. 2, प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते. आणि तिसरे विधान, सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा आभासी प्रतिमा असते. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1, गोलाकार पृष्ठभागाचा आतील भाग, त्याचा ब पर्याय बरोबर आहे अंतर्वक्र. 2, गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरील भाग, त्याचा क पर्याय बरोबर आहे बहिवक्र. 3, आरशाचा पृष्ठभागाचा मध्यबिंदू, त्याचा अ पर्याय बरोबर आहे ध्रुव. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न 4 गुणांसाठी आहे. खालील प्रश्नांची योग्य ती उत्तरे लिहा. 1, सौर उपकरणामध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात? उत्तर, जेव्हा सूर्यासारख्या अतिदूरच्या वस्तूकडून येणारी व अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षास समांतर असणारी उष्णता प्रारणे आरशावर पडतात, त्यावेळी ती आरशाच्या नाभीय प्रतलात एकत्रित केली जातात. परिणामी तेथे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मिती होते. म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. दुसरा प्रश्न, प्रतिध्वनी म्हणजे काय? प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? उत्तर, प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय. प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे अंतर कमीत कमी 17.2 मीटर असावे. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, उदाहरणे सोडवा. 18 सेमी नाभीय अंतर असलेल्या बहिवक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तलच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते, तर ती वस्तू आरशापासून किती अंतरावर ठेवलेली असेल? वस्तू बहिवक्र आरशासमोर आरशापासून 18 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. आता विज्ञान भाग 2 वर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी आहे. आपण उत्तरांसहित वाचू. 1, कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. 2, प्रत्येक वृकामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. 3, मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली असते. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1, स्वादुपिंड, त्याचा ब पर्याय बरोबर आहे इन्सुलिन. 2, अंडाशय, त्याचा क पर्याय बरोबर आहे टेस्टेस्टेरॉन. 3, वृषण ग्रंथी, त्याचा अ पर्याय बरोबर आहे इस्ट्रोजेन. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, खालील प्रश्नांची योग्य ती उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिला प्रश्न, वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या. उत्तर, वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसतात. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होते, काही वेळा वाढ होते. अशा 2 प्रकारच्या हालचाली म्हणजे वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्न हालचाली या वनस्पतीत समन्वय घडवून आणतात. यांनाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, मानवी उत्सर्जन व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा. मानवी उत्सर्जन संस्था,
मानवात उत्सर्जित पदार्थ विषारी ठरतात, त्यामुळे ते वेळेत शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. वनस्पती उत्सर्जित पदार्थ झाडांच्या सालींच्या साठवून ठेवतात. 2. युरिया, युरिक आम्ल, अमोनिया हे मानवातील उत्सर्जित पदार्थ आहे. रॅफाइड्स, राळ, चीक, गोंद असे वनस्पती उत्सर्जित पदार्थ आहे. 3. रक्ताची गाळण प्रक्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर टाकले जातात. वनस्पती उत्सर्जन संस्था विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 वर आधारित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.